हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या आपल्या या ट्रेडिंग डिक्शनरी डे 2 सिरीज मध्ये. आणि आजचा आपला वर्ड आहे ब्रोकर. सो बघा, ब्रोकर ही कन्सेप्ट काय आहे, अगदी सरळ सोप्या एका मराठी उदाहरणातून तुम्हाला समजावू इच्छित आहे. सो बेसिकली जसं ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी आपल्याला एका ऍपची गरज पडते. मे बी आता मल्टिपल ऍप्स आहेत, मिशो झालं, तुमचं मिंत्रा झालं, अमेझॉन झालं, देर आर मेनी मोर. सो ह्या ऍप्सची आपल्याला का गरज पडते, कारण ऑनलाईन शॉपिंगमध्ये आपण मार्केटमध्ये जाऊन कुठली वस्तू घेत नाही, तर घर बसल्या ऑनलाईन आपण काय करतो, ती ऑर्डर करतो. जस्ट लाईक दॅट ऑनलाईन शॉपिंगचा जो ऍप आहे, तसंच आपल्याला मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना, शेअर मार्केट किंवा अदर एनी मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना आपल्याला एका प्लॅटफॉर्मची गरज पडते. कारण या ठिकाणी आपण शेअर्स जे आहे ते मार्केटमध्ये जाऊन डायरेक्ट घेत नाही. सो ऑनलाईन फॉर्म मध्ये शेअर्सची शॉपिंग करण्यासाठी जो ऍप आपल्याला लागतो, तो ऍप आपल्याला ब्रोकर प्रोव्हाइड करतो. सो इट इज ऑल्सो नोन ॲज अ काइंड ऑफ प्लॅटफॉर्म, जो ब्रोकर थ्रू आपल्याला मिळतो. सो मार्केटमध्ये देर आर मेनी मोर ब्रोकर्स, तुम्हाला माहित असेल त्याबाबत मी चर्चा करणार नाही. सो ब्रोकर ही कन्सेप्ट जी आहे ही तुम्हाला प्रॉपर ऍप्स सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी बनवली गेलेली आहे. आणि इव्हन तुम्हाला मार्केटशी कनेक्ट करण्यासाठी जर कुठला दुवा लागत असेल तर दॅट इज युअर ब्रोकर. सो होप सो ब्रोकर ही कन्सेप्ट काय आहे ही तुमच्या लक्षात आली असेल. अशाच सरळ सोप्या साध्या मराठी भाषेत काही असे डिफरंट आणि डिफिकल्ट वाटणारे जे वर्ड्स आहेत, जे तुम्हाला समजत नाही, ते या चॅनलवरती तुम्हाला समजणार आहे रिगार्डिंग शेअर मार्केट, क्रिप्टोकरन्सी मार्केट, ट्रेडिंग. सो अशाच सिम्पल व्हिडिओसाठी, सिम्पल नॉलेजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, फॉलो करायला, लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय.